दिव्यांगांसाठी मोठा दिलासा. बच्चू कडू यांच्या मागणीला यश. 19 तारखेचं आंदोलन रद्द. दिव्यांगाच्या जीआरवरून शिंदे गटाचे नेते आमदार बच्चू कडू आक्रमक झाले होते. थेट त्यांनी 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली होती. यूटीआय कार्ड मिळत नाही तोपर्यंत पगार देऊ नये, हा चुकीचा निर्णय आहे, तो शासन निर्णय रद्द झाला पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यामुळे 2 जीआर काढल्यामुळे 50% दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित राहिले होते. मात्र दोन्ही जीआर आता रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे 19 तारखेचं मंत्रालयामधील आंदोलन रद्द करण्यात आलं. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मंत्रालय प्रशासन हललं. पाहूया आमदार बच्चू कडू काय सांगतात. सर्व दिव्यांग बांधवांचे 4 महिन्यापासून मानधन बंद होतं, कारण यूडीआयडी कार्ड नाही म्हणून मानधन दिलं जाणार नाही असं तुकलीक निर्णय सरकारनं काढलेला होता. त्याच्यामुळे मानधन बंद होतं. तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असताना सुद्धा मानधन बंद केलं होतं. या दोनही गोष्टीसाठी आपण 19 तारखेला आंदोलनाचा इशारा थेट मंत्रालयात आंदोलन करू असं आपण इशारा दिला होता. पण या दोन्ही गोष्टी आता सरकारनं पूर्ण केलेल्या आहे. खरं तर यामध्ये आमचे जे दिव्यांग सचिव आहे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि मुख्य सचिव, मुख्यमंत्री महोदय आणि आमचे सावे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी भूमिका घेतल्यामुळं आता दोनही शासन निर्णय, ज्याच्यामुळे 4 महिन्यापासून दिव्यांगांचे पगार बंद होते, त्यांना आता पूर्ववत सुरू करणार आहे. दोनही निर्णय मागे घेतलेले आहे. सरकारचे आभार मानतो आणि तुर्तच 19 तारखेचं आंदोलन आपण मागे घेत आहोत. धन्यवाद.